भगव्याचा अपमान करणं हे दुर्दैव. मोहन भागवत मोदीजी हे कट्टर देशभक्त. त्यांचं नाव मालेगाव स्फोटात गोवण्यासाठी साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यावर दबाव टाकण्यात आला. याची चौकशी झालीच पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. भगवा दहशतवादऐवजी हिंदू दहशतवाद म्हटलं पाहिजे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. भारतातील सर्वात पहिला दहशतवादी नथुराम गोडसे असल्याचंही वक्तव्य. तर दहशतवाद करणाऱ्यांचा रंग हिरवाच. दंगल आतंकवाद करणारे कधीच हिंदू नसतात. यवतमधील घटनेनंतर नितेश राणे यांचं वक्तव्य. यवतमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर जमावबंदी लागू. शाळांना सुद्धा काल सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तणावादरम्यान आंदोलकांकडून गाडीची जाळपोळ आणि तोडफोड. दरम्यान 15 जण आतापर्यंत ताब्यात. दौंडच्या यवतमध्ये पोलिसांची करडी नजर. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ड्रोनद्वारे लक्ष. आज यवतमध्ये कडकडीत बंद असेल. पुण्यातील अनधिकृत दर्ग्यावरून वातावरण तापलं. मुकुंदनगर आणि स्वारगेट परिसरात दर्ग्याविरोधात सकल हिंदू समाजाचं आंदोलन. तर दर्गा परिसरात मुस्लिम संघटनांकडून भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी. ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपचा गुजराती तडका. मुंबईतील गुजराती नाट्य प्रयोगाचं आयोजन. तर मराठी आणि गुजरातीमध्ये वाद लावणं सुरू. राज ठाकरेंची टीका.